नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी TV9 विशेष या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सध्या अनेकांचे विदूषकी चाळे सुरू असून महाराष्ट्राची सर्कस झाल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे। त्यांचा रोग आदिवासी नेत्यांनी मंत्रालयातल्या जाळ्यांवर मारलेल्या उड्यांकडे होता। त्यावर नाव न घेता नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले। पाहूयात। कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतंय। महाराष्ट्राची खरं तर सर्कस झाली आहे। नाही, राजकारणाची सर्कस झाली असेल तर मी सर्कस करू, नाही तर तमाशा करू। हेतूऐवजी मुलांचा फायदा तर झाला, समाजाचं हित तर होतंय। खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे। उडी मारून ना दाखवतो म्हणा, उडी मारून, पण तमीच नाही असे अनेक लोक आदिवासी उड्या मारतील। मंत्रालयात जाळ्यांवर आमदारांनी टाकलेल्या उड्या म्हणजे महाराष्ट्राची सर्कस झाल्याची टीका राज ठाकरेंनी केली। त्यांचा रोख विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांसहित इतर आदिवासी आमदारांकडे होता। त्यावर हे राजकारण वाटत असेल तर अजून डबल जाळी लावून त्यांनी उडी मारून दाखवावी असं आव्हानच राज ठाकरेंना झिरवाळांनी दिलंय। महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ, महाराष्ट्राचं झालेलं मी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची खरं तर सर्कस झाली आहे। कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतंय। खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे। नाही, राजकारणाची सर्कस झाली असेल तर मी सर्कस करू, नाही तर तमाशा करू। ज्या रखडलेल्या जनरल भरत्या सुद्धा आजपासून काही जाहिराती आल्यात, का बरं आल्या नव्हत्या एवढ्या दिवसात? मग मी भले राजकारणासाठी केला असेल किंवा कुठला तरी हेतू ठेवून केले असेल, तर हेतूऐवजी मुलांचा फायदा तर झाला, समाजाचं हित तर होतंय, मुलांचं हित तर होतंय। उडी मारून ना दाखवतो म्हणा, उडी मारून, आणि ज्यांना कोणाला जर त्याचा प्रयोग करायचा असेल तर अजून डबल जाळी लावून तेवढ्या उंचीवरून फक्त उडी मारून दाखवायची। दरम्यान धनगर आदिवासी आरक्षण वादात बहुतांश सत्तेतल्याच आदिवासी नेत्यांनी जाळीवर उड्या टाकल्या। त्यानंतर आता धनगर नेते प्रकाश शेंडगे यांनी जाळीवर उडी टाकण्याचा इशारा दिलाय। आज जर हा अहवाल सादर नाही झाला तर प्रकाश शेंडगे आणि जी समिती नेमलेली आहे, त्यामध्ये पाठवून मेलगार असतील, त्यामध्ये गोफणे असतील, बाकी सगळे असतील, ही सगळी जे आहेत हा मंत्रालयातील या जाळीवरून आम्हीच उड्या टाकल्याच्या राहणार नाही। दरम्यान धनगरांना एसटीत सामावून घेण्यासाठी अडचणीचे ठरलेले धनगड जातीचे काही दाखले सरकारनं रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। त्यावर सत्तेतीलच नेते नरहरी झिरवाळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। जात पडताळणी समितीनं एकदा दाखला दिल्यानंतर तो रद्द करण्याचा अधिकार त्यांना नव्हता। माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय केला आणि जात पडताळणी समितीला आदेशित केलं की या जे खोटे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्णय घ्या, ते बोगस आहेत। तो मुद्दा आडवा जर मोकळा झाला असेल तर आम्हाला अजून त्याच्या पुढे माहीत आहे ना का 294 का सर्टिफिकेट कसे त्यांनीच मागितले होते, तर मग त्यांना काय माहीत नव्हतं का? जर त्यांना काही त्याचा बेनिफिट घ्यायचा होता तर त्याला डचा र केला म्हणे, खोडून केला तर एवढ्या ठिकाणी मग अजूनही आता खोडून दाखले द्यायला काहीतरी आदेश करा। धनगड नावाचा समाज काही राज्यात एसटी प्रवर्गात आहे। महाराष्ट्रातही तोच समाज असून नोंदींमध्ये चुकून ड ऐवजी र झाल्यानं धनगडचा धनगर झाल्याचा दावा पडळकर करतात। मात्र SC STत एखाद्या जातीच्या समावेशाचा अधिकार राज्य सरकारला नाही असं म्हणत हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं धनगर आरक्षणाच्या याचिका फेटाळल्यात। पण राज्य सरकारनं पुन्हा धनगर समाजाचा STत समावेश करण्यासाठी समिती नेमल्यानं वाद रंगतोय। पडळकर सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतायत, आदिवासी नेत्यांचा याला विरोध आहे, तर दुसरीकडे धनगर समाजातूनच येणारे लक्ष्मण हाके मात्र या निर्णयाला सरकारची फसवणूक म्हणतायत। यातली विशेष बाब म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर समिती स्थापनेचा निर्णय झाल्यानं दोन्ही समाजातील नेते आक्रमक झालेत। योगायोगानं यापैकी प्रमुख नेते सत्ताधारीच असल्यानं सरकारच्या निर्णयापेक्षा त्यांच्या टीकेचा सूर एकमेकांविरोधात आहे।
म्हणजे सगळे सोयऱ्याबद्दलची आश्वासनं किंवा कुणबीपत्र दाखले देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला, पण सत्तेतीलच मंत्री छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतली. निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात बोलण्याऐवजी भुजबळांच्या सभांमुळे सर्वाधिक सामना जरांगे विरुद्ध भुजबळांमध्ये रंगला. आता धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय. त्यावर विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले सत्ताधारी झिरवाळ यांनीच विरोधात भूमिका घेतली. झिरवाळ देखील निर्णय घेणाऱ्या सरकार विरोधात मवाळ दिसतायत, ज्यामुळे धनगर विरुद्ध आदिवासी नेत्यांमध्ये टीकेच्या फैरी रंगू लागल्या. थोडक्यात धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याचा वायदा भाजपनं 2014 मध्ये केला होता. त्यावेळी आक्रमक होत या विरोधात आमदारांनी जाळ्यांवर उड्या टाकल्याचं ऐकिवात नाही. दुसरीकडे 10 वर्षांपासून प्रलंबित आरक्षणाचा मुद्दा जो कोर्टातही टिकवण्यात सरकार अपयशी ठरलं, त्यावर दुसऱ्या बाजूच्या आमदारांनीही फारशी प्रतिक्रिया दिली नाही. आता निवडणूक तोंडावर आहे आणि विविध घटकांच्या आरक्षणाचे मुद्दे ताऊन सुलाखून पुन्हा मैदानात आलेत. चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.